दर्शक हो, मी आता पंढरपूर तालुक्यात एकलासपूर या गावामध्ये आहे. खरं तर एकलासपूरमध्ये गेले अनेक दिवस झालं धक्कादायक प्रकार त्या ठिकाणी घडत आहे. खरं तर एकलासपूर असलेल्या ग्रामीण भागामध्ये खरं तर रात्री थंडीचा आणि झोपीचा फायदा घेऊन चोराकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं असलेल्या दारापुढच्या जनावरांचं आणि त्यामध्ये जास्त करून शेळ्याच्या चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. गेली 4-5 महिने झालं सातत्यानं चोरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. खरं तर CCTVच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने शेतकऱ्याची त्या ठिकाणी चोरी केली जाऊ शकते. खरं तर सामान्यपणे या भागातील असलेल्या शेतकऱ्यांनी या भागातील असलेल्या काही राजकीय नेत्यांनी या भागात प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी केल्या, अनेक वेळा निवेदन दिलं, तरी सुद्धा या भागामध्ये कोणती सुद्धा दखल घेतली नाही. गेले 4-5 महिने झाला हा प्रकार चालू असताना अजून एक देखील चोर त्या ठिकाणी चोरी करताना किंवा पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी सापडले नाही. त्यामुळे कुठंतरी या भागामध्ये भयभीतीचं, दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. खरं तर मी आता या भागामध्ये ज्या ठिकाणी उभा आहे, या घराकडे यायला साधी वाट सुद्धा नाही, रस्ता नाही. त्या देखील भागामध्ये काल रात्रीच या ठिकाणी 5 शेळ्यांची चोरी झाली होती आणि या शेळ्या जवळपास 4-5 किलोमीटर अंतरावरती परत या शेतकऱ्याला मिळाल्या आहेत. खरं तर मोठ्या प्रमाणावरती या भागामध्ये चोरी झालेली आहेत. खरं तर गेल्या महिन्याभरामध्ये 1 लाखाची गाय सुद्धा त्या ठिकाणी चोरांनी चोरून नेली होती. त्यामुळे संपूर्ण एकलासपूर गावाच्या आणि पंचक्रोशीतून या ठिकाणी भयभीतीचं वातावरण आहे. आपल्याला सकाळपासून एकलासपूर, अनोली, काशीगावातून वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे फोन येत आहेत आणि या चोरीबद्दल त्या ठिकाणी घटना सांगत आहेत. आपण एकलासपूरमधले काही ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया. खरं तर काल समजलं की सकाळी समजलं की चोरी झाली तुमच्या इथं. काय प्रकार घडला आणि कधी समजलं तुम्हाला? रात्री 2 वाजता आम्हाला समजलं. काय झालं नेमकं पूर्ण? काय आम्ही शेजारी तिथे चोरी झाली तिथे गेलो, आम्ही चाललो होतो तिकडे. हा. तर घरचे म्हणले आपल्या बघूया म्हणले. हा. आमच्या बघायला गेलो तर आमच्या बी इथं नव्हती शेळ्या. किती गेल्या? 6 होते. काय तुम्हाला मोटरसायकलला आम्ही चालत आलो तिथं तुमच्या घरापर्यंत, हो. सारी वाट नाही, वाट चोरं नाही. कोणीकडनं आली, कसं काय काय झालं? समजलंच नाही आम्हाला चोरी झालेली. हा. हम्म. काय कधी सकाळी कुठं गावले? सकाळी तिकडे अनोली शिवारात सापडले. हा. तिकडनं फोन आला. हा. रात्री 2 तिथं सापडले इथं. बर. आम्ही चोरांच्या मागे गेलो तिथे सापडले आम्हाला 2. पण काय आता भयभीतीचं वातावरण आहे, आता टेन्शन नाही तुम्हाला? टेन्शन म्हणजे काय, लय टेन्शन आहे राव. हा. हम्म. खरं तर सामान्यपणे खरं तर या घटना ज्यावेळेस घडतील त्यावेळेस कुठं प्रशासन या ठिकाणी यायला पाहिजे, चोर सापडायला पाहिजे होते. अजून तसं काय झालं नाही, काय प्रकार नेमका आहे? नाही आमच्यात म्हणजे असं मागटल्या महिन्यात बी अशा 8-9 शेळ्या गेल्यात. हा. आणि आता ही रात्री बी इथं 8-9 गेलेत. मग एवढं जाऊन सुद्धा का दखल घेत नाही तिथं कोण? प्रशासन सतर्क नाही. नाही हा. काळजी घेऊन किंवा आता फोन लावला तरी असं सामान्यपणे किती नुकसान होते शेतकऱ्याचं? एक शेळी जाणं म्हणजे काय, किती नुकसान आहे ते? 10-11 हजाराची एक शेळी आहे. 1500 शेळी. हा. बरं. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नुकसान होते. बरं. काय प्रकार झाला तुम्ही इथलं आहे ना? हो. काय नेमका प्रकार झाला रात्री? पूर्ण रात्री 2ला 15 मिनिटं कमी असताना इथून चोरी झाली कुठून? ह्या ठिकाणून, हा. एकलासपूर मधून. हा. त्यानंतर आम्ही 5-50 जण सर्वजण गाडीवर फिरत होतो. हा. गाडीवर फिरता फिरता आम्हाला स्टार्टला आम्ही ताना काढत आम्हाला 2 शेळ्या गावल्या. त्यानंतर आम्ही त्याचा पाठलाग केला, परंतु आम्हाला काही परत सापडले नाहीत. 4 वाजेपर्यंत आम्ही फिरत होतो. 5 नंतर आम्हाला कळलं की बाबा अनोलीमधून एक फोन आला. आम्ही सर्व ग्रुपवर बातमी व्हायरल केली. ती बातमी व्हायरल झाल्यानंतर आम्हाला तिथून फोन आला, तुमच्या शेळ्या सापडल्यात. आम्ही तिथे लगेच सतर्क राहिलो. सकाळी 7 वाजता 7च्या दरम्यान आम्हाला शेळ्या गावल्या, तरी त्यांना तोंडाला त्यांच्या लब्बर त्यांनी दावी कापलेली आहेत आणि 10 शेळ्या घेऊन गेलेल्या आहेत. बरोबर. खरं तर सामान्यपणे प्रशासन नेमकं कुठं गुंतलंय हे त्या ठिकाणी कळत नाही. अजून काका आहेत, काय म्हणतात? खरं तर एवढं मोठं शेतकऱ्याचं नुकसान, खरं तर किती मोठं नुकसान आहे? नुकसान भरपूरच आहे. गोरगरीब शेतकरी काय करते, कष्ट करते, त्यांच्या शेरड्या नेऊन विकून त्यांचं चालतंय. पण प्रशासनाला गेल्यापर्यंत 10 शेळ्या नेल्या. त्या टायमाला पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही तक्रार दिली. त्या तक्रारीत त्यांनी दखलच घेतली नाही. पंचनामा करायला सुद्धा पोलीस आले नाही, ती बीट हवालदार आला नाही. काय म्हणजे कसा विश्वास ठेवायचा? गोरगरीब मारायला कष्ट करून, ही करून, ती करून, त्यांना काय म्हणजे समजतच नाही कोणाचं काय चालू आहे. आम्ही कामाला जाऊन शेरड घेतली ती. 15,000 2 शेळ्या आणल्या, त्याचं उत्पन्न आता नेल झाले म्हणलं, राहिले म्हणलं आता. तेव्हा रात्री चोरी झाली, कसं करायचं? म्हणजे एखादा कुटुंबच उद्ध्वस्त होऊ शकते काय टायमाला. नाही, पण ह्यांचं कसं आहे माहित आहे का, पोलीस स्टेशनला दखल घेतली पाहिजे, वरच्याने ह्यांना दाबलं पाहिजे प्रशासनाला. गोरगरिबांचं असं चालत नाही ना. बरोबर आहे. नुकसान किती सहन करायचं? बरं, नुकसान काय ह्यांनी कष्ट करायला मारायचं काय? बरोबर. आणि फक्त यांच्याच घरात नाही तर एकलासपूरमध्ये सगळ्या महाग झाले. अजून मी पहिल्या माझ्या 3ऱ्या पिढीला बघतो इथली शेरड चोरती. बरोबर. एकलासपुरातली. आम्हाला माहित आहे कवडे म्हणून गावात त्यांची तर कायम शेरड नाही. बरोबर. अजून दखल नाही त्याची. खरं तर कुरे साहेब, तुम्ही सकाळीच फोन केला होता आणि तुमच्या भागात असेल काशीगावातून अनेक त्या ठिकाणी आम्हाला देखील फोन आले. काय करायचं चोरांचं? बऱ्याच दिवसापासून ही घटना चालू आहे, तुम्ही पण त्या ठिकाणी प्रशासनाकडे जाताय, का दखल घेतली जात नाही? मी स्वतः गेल्या महिन्यात पोलीस स्टेशनला गेलो. आमच्या गावातल्या गेल्या वेळेस 10 शेळ्या नेल्या गेल्या महिन्यात. त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली.
तो तर पंचनामा करायला सुद्धा कोण आले नाही. पण गावात कसं व्हायला एकलासपूरमध्ये वारंवार चोरी आहे. आता माझे मित्र एक दादा सुकवडे म्हणून आहेत, त्यांचा ट्रॅक्टर नेला, मोटरसायकल नेली, जेसीबी सुद्धा नेण्याचा प्रयत्न केला आणि मोठा हायवा आहे त्यांचं, त्यांच्यातनं डिझेल काढून म्हणजे ते रॉडनं फोडून तो सुद्धा नेण्याचा प्रयत्न केला. मग हे चोर आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला तक्रार दिली. आज 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, त्यांनी साधं म्हणजे चौकशी सुद्धा आमची केली नाही, तुमचं गेलं का म्हणून. रोज म्हणजे वारंवार तेल काढणं, गाड्या चोरीला जाणं. आता तर एवढं भयभीत आहे, रात्रभर लोक गावातली जागरण करते. पोलीस स्टेशन कधी आलं नाही, अजून आलं नाही. गाडी राऊंडची गाडी येते, कधी आवाज सायरन त्यांचा दिलेला नाही. मग आमचा आता संशयच प्रशासनावर यायला लागलाय. प्रशासनच ह्यात सामील आहे काय नाही. आज आम्ही लोकप्रतिनिधीला किंवा परिचारक साहेबाला आम्ही भेटणार आहे, अवताडे साहेबांना पण भेटणार आहे. आम्हाला ह्या लोकांना न्याय पाहिजे, गेलेल्या शाळा तुम्ही कुठल्याही निधीत न द्या. आज ती कामाला जाऊन खाणारी आहे ती. मग त्यांचं बरं भयभीत आहेत. आज 4 चौघात सीसीटीव्ही कॅमेरा दिसते. जर समजा हल्लाच केला त्याच्यावर, एखादा उठला आणि त्याच्यावर हल्लाच केला तर काय घ्यायचं. त्यासाठी आम्ही आता रस्ता रोको, यातनं जर नाही मिळालं तर आम्ही पोलीस स्टेशन समोर सगळ्या शाळा बांधणार आहे. त्यांनी चारा करत द्यायचा तिथं जाऊन. बरोबर, अतिशय महत्वाचं आहे. सीसीटीव्ही फुटेज बघितला, एकलासपूरमध्ये एवढं फोन आलं, सकाळपासून कोण पोलीस अधिकारी इथे येऊन कोणी अधिकारी आला नाही. रात्री पोलीस पाटलानं म्हणजे जागरूक केली. आमच्या गावातल्या पोलीस पाटील सुद्धा जागरूक आहे. त्या पोलीस पाटलानं सगळ्यांना फोन केलं, सगळं गाव जागरूक झालं. मग पोलीस स्टेशन मार्फतच फोन आलता. मग पोलीस स्टेशन का आलं नाही? आज त्यांची भेट द्यायला पाहिजे सकाळ सकाळ किंवा पाठच यायचं ना. आले नाहीत ते, अजून आले नाही. 10 वाजलेत. मग ग्राम सुरक्षा दलाचं आता तुम्ही बिल भरा, काय भरा म्हणताय, पण स्वतः पदरचे पैसे भरून लोकांनी फोन केलेत. बरोबर, भीतीचं वातावरण आहे बघा एकलासपूरमध्ये. ठीक आहे, अतिशय महत्वाची प्रतिक्रिया करतात. आता तुमच्या मी सातत्यानं माध्यमातून बघत असतो, एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान होणं म्हणजे किती महत्वाचं. तुम्ही जवळून बघताय, एखाद्या शेतकऱ्याची गाय मेली तर तुम्ही त्या ठिकाणी मोफत या ठिकाणी सेवा करताय. किती दुःख असतं शेतकऱ्याची, एखादी चोरी होणं. नाही, आता म्हणजे तुम्ही विषय काढला ह्याचा मोफत सेवेचा. आम्ही खरंच एखाद्या शेतकऱ्याची एखादी गाय मेली, त्याला 2000 रुपये आम्हाला मशीनला द्यायचं म्हणलं तर तोंड कसं करते, म्हणून आम्ही त्यांना दुःखात हे करतो. आज या माणसाचं सकाळी तोंड बघितलं, आज विचार करा त्याच्या नशीब चांगलं ते शेरड सापडली म्हणून तो थोडा आनंदित राहील. आज तो झोपेत उठला नसता. आणि शेळ्या जाणं किंवा चोऱ्या होणं एकलासपूरसाठी काही नवीन गोष्ट राहिली नाही, कारण वारंवार ह्या घटना घडत आल्या त्या. आता आमच्या मित्रांनी सांगितलं, मी इतका पाठपुरावा केला, ट्रॅक्टर गेला, त्याच्या अगोदर मोटरसायकल गेली, 1 महिन्यात ट्रॅक्टर गेला, नंतर डिझेल जेसी मशीनचं टिप्पर काढण्याचा प्रयत्न केला, आणि काल परवा दुकान फोडण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा कोणी दखल घेतली नाही. हे जाऊ द्या, हा मोठा विषय झाला. पण शेळ्या कमीत कमी आज तक एकलासपूरमध्ये 200-300 शेळ्या गेल्या असतील. मी सुद्धा शेळी गेले या तिथे आहे रोडच्या कडेला. माझ्या चुलत्याची शेळी तर अक्षरशः दिवसा नेली, दिवसा रोडच्या कडेला बांधलेली स्कूटीवर 2 जणांनी दिवसा शेळी नेली. पण नंतर समजलं म्हणजे बाकीच्या बघण्या दृष्टिकोन झाला की त्यांचाच गोंधळ असेल. ही गोरगरिबासाठी मोठा चटका आहे. आणि आज 50,000 रुपये आता विश्वास शिंदे सारख्या माणसाला आज गेलं, आज शेळ्या गेल्या. काय झाला विषय महत्वाचा, पोलीस प्रशासनाचे कधीही येऊन त्यांनी बाबा दखलच घेतली नाही. आम्हाला काय त्यांना म्हणत नाही तुम्ही जनतेची सेवा करत नाही, नाही, पण तुम्ही आज चोरी झाल्या ठिकाणी स्वतःहून कधी जात नाही. दुसऱ्या घटना झाल्या का तुम्ही तिथं लगेच तत्पर पोचताय. म्हणजे आम्ही काय म्हणावं, तुम्ही आर्थिक ह्यासाठी लाभासाठी तुम्ही तत्पर पोचताय. आज ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून रात्री 2:18 मला फोन आला. मला फोन आल्यानंतर मी म्हणजे सगळ्यांनाच गेले, ऍपवरून फोन सगळ्यांनाच गेले. मला सांगा, पोलीस प्रशासनाच्या ऍपवरून, सोलापूरच्या ऍपवरून फोन, पोलीस स्टेशनला फोन जातो, 10-15 मिनिटात 20 मिनिटात गाडी यायला पाहिजे होती. व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या माध्यमातून सगळीकडे प्रसार झाला, एकलासपूरला चोरी झाली, तरी सुद्धा अद्याप अजून कोणीही आला नाही, पोलीस स्टेशनचा फोन आला नाही. परवा मला वाटतं देशमुख तुमच्या इथं रोडच्या कडेला 1 लाख रुपयाच्या किमतीच्या आसपासची गाय गेली. काय करायचं अशा लोकांनी? त्यामुळं माझी प्रतिनिधींना पण विनंती आहे की पोलीस प्रशासनाच्या रोज संध्याकाळी चक्कर मारणं किंवा हे पाहिजे, सुरक्षा पाहिजे रोज संध्याकाळी. सेवा कोणासाठी आहे? गोरगरिबाची कोणाची चोरी होणे किंवा गैरप्रकार काय घडू नये. ह्यांना वाळूच्या गाड्या कशा गावते, त्या पैसे वसूल करायला वाळूच्या गाड्या कशा गावात? स्वर गावत नाही ती का? वाळूच्या गाड्या नदीला जाऊन पकडते ती का? तर त्यातनं 4 पैसे त्यांना भेटतात. एखाद्या माणसाने किरकोळ काय गुन्हा केला तर लगेच येऊन उचलतात त्याला. पण ही सामान्यपणे पण मला आज जरा बरं वाटलं असतं पोलीस प्रशासनाचं. आज लगेच जर या ग्राम सुरक्षा दलाचा मेसेज बघून आता येऊन लगेच चौकशी केली तर बरं वाटलं असतं. ह्याच्या मागे जनता भयभीत झाली, कारण आज माझ्यासारख्या माणसाला एवढा मोठा ही सण झाला नाही, पण आज ह्या माणसाची परिस्थिती आज ह्याच्या परपंच आहे. आज त्याची बायको 200 रुपये कामाला जाते, तो 600 रुपये कामाला जातो, त्यातनं त्याने एवढा मोठा प्रपंच उभा केलाय. त्या माणसासाठी केवढी गोष्ट आहे ती.
त्यामुळे आमची सगळ्यांची गावकऱ्याच्या वतीने विनंती आहे. आता मला आता इथला झाला, आपण इथं विषय बोलतोय, इथं गोरखतात तर त्यांच्या पण 5 शेळ्या गेल्या त्या. त्यांच्या CCTV 4 माणसं दिसली ती. मला सांगा, येणारा चोर हा हत्यारबंद असतो. आज त्यांची दावी चाकून कापली ती. बरोबर. मला सांगा, एखादा शेतकरी, आता हा एकटा मुलगा घरी, समजा चोरी करताना उठलाच आणि पळला तर तो वार करू शकतो, त्याच्या जीवावर बेतू शकतं. पोलीस प्रशासनानं तपास लावून चोरी पकडलेला मला शेरडा असेल, हे जनावर हे दाखवावं. बरोबर. तर अतिशय महत्वाची प्रतिक्रिया आहे. पोलिसांनी या भागामध्ये सतर्क राहणं अतिशय गरजेचं आहे. तात्या, खरं तर अतिशय महत्वाची गावामध्ये त्या ठिकाणी घटना महत्वाची घडल्या. म्हणजे आता ही रोज काम करून खाणारा माणूस, बरोबर. आणि त्या मालकीने 200 रुपये कामाला जाऊन ही शेळ्या एक 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 घेतलेले. जर उद्या ह्यांची जर शेळ्या गेल्या तर ह्यांनी खायचं काय? बरोबर. मागे एक 15 दिवसाखाली बापूरामा ताड 4-5 शेळ्या गेल्या, लक्ष्मण ताड 4 शेळ्या गेल्या. मग ह्या शेळ्या गेल्या तरी शासन काय याकडे लक्षच देत नाही. बरोबर. आम्ही प्रशांत मालकाला किंवा आमदार समाधान दादाला आम्ही एकदा बोलणार आहे. शासन हे लक्ष अजिबातच देत नाही ना गावाकडे. बरोबर. रात्री 1:43 वाजता माझ्या शेडमध्ये शेळ्या चोरी करण्यासाठी चोर आले होते आणि 1:43 आले असताना लगे शेळ्या 1-2 मिनिटातच त्यांनी बाहेर काढल्या तोंड बांधून. आणि त्यानंतर एक माणूस माझ्या दरवाजाच्या कॅमेऱ्याखाली, माझ्या घराला 4 कॅमेरे आहेत, त्या कॅमेऱ्यात खाली एक माणूस दरवाजाच्या कडेला मला म्हणजे कोण घरातून बाहेर येते का म्हणून दरवाजात उभा राहिलेला होता. की एवढं दहशतीचं वातावरण या एकलासपूरमध्ये झालेलं आहे की माझ्याच नाही अशा गावातल्या बऱ्याच जणांच्या शेळ्या नेलेल्या आहेत. आणि माझ्या पुतण्या विश्वास शिंदे यांच्या 5 शेळ्या आणि माझ्या 4 शेळ्या, अशा 9 शेळ्या त्यांनी रात्री 1:43 वाजता घेऊन गेले. परंतु आमच्या घरातील सर्व आणि गावातील मुलं 5-25 मोटरसायकल सगळ्या वड्याने आणि रस्त्याने फिरल्यामुळे आणि कॅमेऱ्यात तो दिसतोय असं माझ्या मंडळीनं म्हणल्यामुळं आणि काय रे, ही सगळी मुलं रात्रभर फिरले, जवळजवळ 2 तास सगळ्या वड्याने फिरल्यामुळं ते शेळ्या सोडून फरार झाले. परंतु आता जरी माझ्या शेळ्या सापडल्या असल्या तरी माझ्या गृह खात्याला एक विनंती आहे, पोलीस खात्याला, की आमच्या गावामध्ये वारंवार अशा चोऱ्या होतात. यासाठी पोलीस खात्यानं खरोखर या दक्ष राहण्याची गरज आहे. कारण अशाच जर चोऱ्या होत राहिल्या तर ह्या गोरगरीब जनतेनं जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण हे दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तरी पोलीस खात्याने याची गंभीर दखल घेऊन यावर बंदोबस्त केला पाहिजे अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. कारण जर तुम्ही जर ही आमच्या एकलासपूरमध्ये अशा बऱ्याच वेळा चोऱ्या जवळ 1 महिना गेला का चोरी झालेली असं या एकलासपूर मंगळवेढा रोडला तर बऱ्याच जणांच्या शेळ्या जाता जाता वाहन रस्त्याला उभा करतात आणि सरळ शेळ्या वाहनामध्ये टाकून घेऊन जातात. अशी परिस्थिती आमच्या या एकलासपूरची झालेली आहे. आज मी दुसऱ्या मजल्यावरून खाली येत असताना तो माणूस जर हत्यार घेऊन जर तिथं उभा असता आणि माझ्या जीवाला काही झालं असतं, शेळ्या गेलेल्याचं दुःख नाही, निदान माझा तर जीव गेला असता तर ह्याला जबाबदार कोण? म्हणून शासनानं याची गंभीर दखल घेऊन या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी याचा विचार करून पोलीस खात्याला आदेश देऊन एकलासपूरच्या गावाला खरोखर संरक्षण देण्याची गरज आहे असं माझं मत आहे. महत्वाची प्रतिक्रिया लोकांच्या त्या ठिकाणी बघायला मिळतात. सामान्यपणे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की शेतकरी राजा आहे. खरं तर दिवसभर आपलं काबड कष्ट करून संध्याकाळी त्या ठिकाणी चांगली झोप लागावी म्हणून आपल्या झोप घेतो आणि त्याचा फायदा घेऊन चोर कुठंतरी अशा पद्धतीनं चोरी करतात. खरं तर या प्रशासनाला, अधिकाऱ्यांना, नेत्यांना या जर भुरट्या चोऱ्या वाटत असल्या तरी पण ह्या भुरट्या चोऱ्या तुमच्यासाठी असतील, पण सामान्य गरिबासाठी 1 वर्षाची 2 वर्षाचं मोठ्या प्रमाणात न भरून निघणार असं नुकसान त्यांना त्या ठिकाणी होतं. ह्याच घटना एकलासपूरमध्ये सातत्यानं वेगवेगळ्या त्या ठिकाणी घडत आहे. त्यामुळे प्रशासनानं या ठिकाणी लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. कुरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर यावरती तातडीने निर्णय नाही घेण्यात आला तर पोलीस प्रशासनापुढे ठिकाणी आम्ही शेळ्या ठिकाणी बांधून त्या ठिकाणी आंदोलन करू असा देखील इशारा या माध्यमातून देण्यात येतोय. महाराष्ट्र माझाच्या वतीने सुद्धा पोलीस प्रशासन असेल किंवा या भागाचे प्रतिनिधी असतील त्यांना देखील आव्हान आहे, या भागामध्ये तुम्ही सतर्क राहावा, लक्ष द्या आणि इथल्या लोकांना न्याय द्या. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, एकलासपूर.